आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझे इंस्टाग्रामवर, आणि हे मी आता खूप वर्षाने खाणार आहे, पिंक कलरचं घेतलं आहे. खूप सारे कलर पण आहे त्याच्यात. तर नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी आज चालली आहे बीचवर, विरारला. कुठल्या बीचवर चाललो आपण? राजोडी बीचवर चाललो आहे आणि आता वाजले आहेत 6 आणि तिथे जी काय मजा मस्ती होईल ती तुम्हाला मी हा व्हिडिओमध्ये दाखवेन. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आणि आता मी आजूबाजूचा परिसर दाखवते. फुल मिनी गोवा असतो ना तसा टाईपचा आहे. हे अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवला होता पण तो खूप जुना होता. तर मी आता परत तुम्हाला दाखवते. तर असे खूप सारे सुंदर सुंदर मोठमोठे बंगलोज इथे दिसत आहेत. इथे आहेत पहिल्यापासूनच, कारण की त्यांचं इथे हे गावच आहे. इथे खूप जास्त करून ख्रिश्चन लोक जास्त आहेत. आणि विरारच्या बीचवर म्हणजे विरार वसई नालासोपारा इथे रिसॉर्ट्स पण आहेत. जर मला कधी मिळाला टाईम तर मी तिथे नक्की जाईन रिसॉर्ट्समध्ये. म्हणजे वॉटर पार्क टाईप आहेत. जस्ट फायनली पोचलो आहे आम्ही. आणि बाबा बाबा किती पाणी खूप पुढे आलं आहे. भरती चालू आहे. आता आम्ही थोडंसं पुढे जातो आणि तिथे थांबणार आहे, खडकांवर बसणार. खूपच पुढे आहे पाणी ना. आणि पहिले ना हॉटेल्स वगैरे इथे टेंट बांधायचे, पण आता ते सुद्धा त्यांना बांधायला नाही मिळणार. पावसाळ्यात तर अजून मजा येईल. तर आता मी आली आहे इथे आता. आणि हे जे तुम्हाला मी दाखवते आहे ना, इथे पहिले पार्किंगसाठी बिलकुल पण जागा नव्हती, पण ह्यांनी हे काहीतरी नवीनच केलं. आणि मी इथे आली आहे 4 किंवा 5 महिन्याने आली आहे. थोडंसं खाली जाते, थोडं एन्जॉय करते. पाणी तर आहे पण एवढं नाही आहे, खाली थोडी जागा दिसते. आता कुठून जाऊया? तिकडून जाऊया की इकडून जाऊया? तिकडूनच जाते मी. कचरा खूप आहे इथे बीचवर. हे बघा या साईडला पण आहे. खाली थोडं क्लीन वाटतं आहे. तर हे नवीन बांधलं आहे. पहिले नॉर्मली जसं तिथे खडका दिसतात ना तसं होतं, पण आता हे बांधलं. इथे सायकल, रिक्षा, बाईक जे काय त्यांनी पार्क केलं आहे ते. आणि इथे खूप जण बीचवर सायकलिंग पण करायला येतात. मी आली आहे राजोडी बीचला. आणि त्या साईडला भुईगाव बीच आहे ना, तर तिथे तर खूप सारं हे आहे, म्हणजे झाडं आहेत, नारळाची झाडं. आणि तिथे प्री वेडिंग शूट किंवा कुठल्याही शूट्स होत असतात कंटिन्यू. आणि मजा येते तिथे सुद्धा. तर अशा या खडकातून खाली जाते. पाय खराब होणार आहेत म्हणून मी शूज नाही घातला, नॉर्मली चप्पलच घातली आहे. सांभाळून उतरावं लागेल, नाही तर पडण्याची खूप भीती आहे. आणि आता बीचवर मी बोलते त्याचा आवाज येईल की नाही माहीत नाही, कारण की हवेच्या ह्याने ना ते माईकवर आवाजच येत नाही. अशी ही वाळू आणि हा समुद्र पहिले आहे ना एकदम त्या साईडला होता. म्हणजे आता मी जिथे बोट दाखवते ना तिथे होता आणि तो आता फुल इथपर्यंत आला. आता जसे कपल्स लोक लिहितात ना इथे नाव, तसं मी आणि माझ्या नवऱ्याचं नाव लिहिते. इथे फुल प्लेन आहे, कारण की मगाशीच गाडी गेली ती आणि लाट पण येईल थोड्या वेळातच. आमचं प्रेम पुसू गेलं. समुद्राने पुसलं प्रेम. चांगलं काढलेलं, फोटो पण नाही काढून दिलं. मगासपासून तिथपर्यंतच लाट येत होती, आता इथे आली फुल. आता कुठे काढू? आता ह्या साईडला इथे आहे थोडं प्लेन, इथे काढते एकदा.
थोडं स्टेटस ठेवायला फोटो काढते त्याचा, नाही तर लाट येऊन परत हे येऊन जाईल. थोडा एन्जॉय करते कारण की लग्न अगोदर माझं मिस्टर इथेच राहतं, तुम्हाला माहिती आहे. तर तेव्हा मी त्याच्यावर खूप वेळा यायची इथे, पण लग्नानंतर आम्हाला टाईमच नाही मिळाला, म्हणून मी आता मला वाटतं 4 किंवा 5 महिन्याने इथे आली आहे. पाण्यात तर मी कधी जातच नाही समुद्राच्या, कारण की थोडं ना फुल स्किन काळी होते. ते मोठे कॅफे पण आहेत आणि छोटेसे स्टॉल पण आहेत फूडचे. तर मी आता तरी सध्या भूक नाही, थोडा एन्जॉय करते आणि मग नंतर जे काय खाईन ते मी तुम्हाला दाखवते. मागचा जो काय ब्लॉग केला होता तेव्हा मी इकडचं एक कॅफे दाखवलं होतं, त्यांचं टेंटसुद्धा त्यामध्ये दाखवलं आहे. मी त्याचं आय बटनवर त्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी दाखवेन. इथेच आहेत आणि इथे सर्वीकडे असे कॅफे त्यांनी नवीन केलेत मस्त, खूप मजा येते तिथेसुद्धा. कितीला? 20ला एक? जास्त नाही वाटत आहे का 20ला एक? आम्ही कमी नाही करत आहे कारण की थोडेसे गरीब आहे ना, म्हणून जे आहे तेच खातो आहे. आणि हे मी आता खूप वर्षाने खाणार आहे. पिंक कलरचं घेतलं आहे, खूप सारे कलर पण आहे त्यांच्याकडे. खूप कमी आलं आहे, साखरेचं असतं आहे. संपलं एवढंच आहे. तोंडात टाकला विरघळत आहे. थोडंसं महागच मिळालं आहे, कदाचित या बॉटलची सुद्धा प्राईस असेल त्याच्यामध्ये. तर हे असं खाऊन झाल्यावर आहे ना, कचरा बिलकुल पण इथे म्हणजे समुद्रकिनारी किंवा इथे कुठल्याही जागेवर टाकू नका. इथे सुद्धा कचरापेटी आहे. जर इथे टाकायला नाही जमलं तर घरात जाऊन आपल्या घरातल्या कचरापेटीमध्ये टाका, कारण की इथे खूप सारी घाण दिसते आहे. आणि मेन म्हणजे इथे ना सॅटर्डे संडे म्हणजे शनिवार रविवारी येऊन काही ग्रुप्स आहेत ना, तिथे स्वच्छता मोहीम त्यांनी राबवतात ते कधी आणि ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात. पण आपण आपल्याला कुठली वस्तू चांगली आवडतच नाही ना, जिथे जातो तिथे घाण करतो. त्यामुळे प्लीज कृपया करून असं नका करू. आपली जबाबदारी आहे की आपण जिथे राहतो की ते चांगलं ठेवायचं. आता हे मी खाते आणि संपून टाकते. खडकांवर चालता माझी चप्पलसुद्धा तुटली आहे. तरी मी शूज घालून येत होती, पण म्हटलं शूज अजून खराब होतील. तर आत्ता काय नाही, आता घरी जाऊन दुसरी चप्पल घालेन. आता मी बसतो थोडा वेळ इथे घाण आहे, थोडंसं पुढे जाऊन बसते या साईडला. आता मी जस्ट बसले इथे आणि खूप शांत वाटतं आहे आणि हवा पण येते. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या इंस्टाग्रामचे महाराष्ट्र कन्याचे 1000 फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सर्वांचे आभार आणि असंच मला सपोर्ट करत राहा माझ्या इंस्टाग्राम आयडीवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर दोन्हीकडे. तर माझे यूट्यूबचे व्हिडिओ हे खूप जण बघतात, म्हणजे खूप व्ह्यूज जातात, कधी 10,000. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही माझे व्हिडिओ तर बघता, तुम्हाला आवडतात देखील आहे, पण काही लोक सबस्क्राईब करत नाहीत माझ्या चॅनलला. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा आवड निर्माण होईल की असे नवनवीन व्हिडिओ बनवायचे, मलासुद्धा मोटिवेट होईल तुमच्याकडून. तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि तिथे व्हेज नूडल्स मी ऑर्डर केलं आहे. तर आता मी हे संपवते आणि मग घरी जाते. टेस्ट पण खूप छान आहे. ह्या हॉटेलचं नाव पाहिजे मी तुम्हाला सांगते. इंडियन ब्रेड असं या हॉटेलचं नाव आहे. काय तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर सुद्धा मेन्शन करेन. आणि हे त्यांनी फुल असं फ्रेश बनवलं आहे. आता आम्ही आलो आहोत घरी आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. बाय.